ही रील ऐतिहासिक संदर्भांवर आधारित असून संशोधन व उपलब्ध माहितीच्या आधारे तयार केली आहे. प्रस्तुत माहिती ही ऐतिहासिक घटनांचे योग्यतेने सादरीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. काही बाबतीत ऐतिहासिक स्रोतांमध्ये मतभेद आढळू शकतात. या रीलमधील दृश्ये आणि संवाद केवळ ऐतिहासिक घटनांचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी आहेत. कोणत्याही समाज, गट, व्यक्ती किंवा भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावांना मला एक घटना पडले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अनेक चित्रपट आहेत. त्यात एक शूर मावळा म्हणजे बहिर्जी नाईक यांना दाखवले आहे. तो मावळा नेमका होता का? अगदी छान प्रश्न विचारलास भाऊ. आजकालच्या पिढीला अव्हेंजर्सचे सुपर हिरोज माहिती असून मराठा साम्राज्यातले सुपर हिरोज माहिती, ज्यांच्यामुळे आज आपण चल तुला बहिर्जी नाईक नावाच्या शूर मावळ्याची थोडक्यात माहिती देतो. बहिर्जी नाईक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा डावा हात आणि हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर. आता गुप्तहेर म्हणजे एखाद्या ठिकाणाची किंवा गनिमाची चोख माहिती बारकाईने गोळा करून आपल्या राजाला देते. त्यांना स्वराज्याचा तिसरा डोळा जरी म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार. जसा शिवशंकराचा तिसरा डोळा तसाच स्वराज्याचा शिवशंभूचा हाही त्रिनेत्रच म्हणतात. आणि अफजल खान सारख्या राक्षसाचा नाश करणं काही सोपी गोष्ट नव्हती. पण नाईक आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सवंगड्यांनी मुघल सैन्याचं सोंग धारण केलं. सोंग म्हणजे माहिती काढण्यासाठी दुसऱ्या सैन्याचं वेश धारण करून जाणे. सोंग घातल्यानंतर नायकांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी खानाच्या सैन्यात जाऊन प्रत्येकी माहिती गोळा केली आणि महाराजांपर्यंत पोहोचवली. महाराजांनी आपल्या अचाट बुद्धी चातुर्याने आणि नायकांच्या माहितीनुसार योजना आखली आणि त्या योजनेनुसार खानाचा सर्व नाश करून हिंदवी स्वराज्य राखले. म्हणण्यासारखं खूप आहे. जसं की सिद्धीचं सैन्य असताना पन्हाळ गडावरून सुटका, आग्र्याहून सुटका असे बरेच पराक्रम त्यांनी केले. नायकांना आत्ताच्या काळात सायलेंट हिरो ऑफ मराठा एम्पायर सुद्धा म्हटले जाते. अशा शूर बहिर्जींची माहिती आपल्यासारख्या पिढीला कळायला हवी. शत्रूच्या गुप्ततेचा केला त्याने विनाश. बहिर्जी नाईक ठरला स्वराज्याचा विजय प्रकाश. छत्रपतींशी निष्ठा होती त्याची महान. त्याच्या समर्पणानेच झाली स्वराज्याची शान.